नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. राहुल गांधी हे चर्चेपासून दूर पळतायत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधी यांना विद्यार्थ्यांशी काहीच देणं घेणं नसल्याचंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधी यांनी पळपुटेपणा केला असा आरोपही त्यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर हा निशाणा साधलेला. राहुल गांधी सहित सर्व विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, पळपुटेपणा सोडा आणि संसदेमध्ये चर्चेला समोर जा. विद्यार्थ्यांचे खरे सहकारी असाल तर हिम्मत दाखवा. लोकशाहीमध्ये निर्णय रस्त्यावर होत नाही, तो संसदेत होतो. जर देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा. उत्तरं पाहिजे असतील संसदेत मागा. तुमच्याकडे जर काही कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्याकरता सरकारला मजबूर करा. पण आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा. या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर चर्चेच्या माध्यमातूनच ते होतील. विरोधी पक्षाची चर्चा करण्याची हिंमत नाही, कारण त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. कशा पद्धतीनं कर्नाटकमध्ये पेपर लीक झाला त्यांना उत्तर द्यावं लागेल. कशा पद्धतीनं तेलंगणामध्ये पेपर लीक झाले आप पार्टीला उत्तर द्यावं लागेल. पंजाबमध्ये कशा प्रकारे लीक झाले काँग्रेसला उत्तर द्यावं लागेल. राजस्थानमध्ये त्यांची सरकार असताना 8 वेळा पेपर लीक झाले. त्यांच्या प्रत्येक सरकारमध्ये झालेला घोटाळा बाहेर येईल आणि म्हणून त्यांना या ठिकाणी चर्चा करायची नाही आहे. अराजकता हीच केवळ मानसिकता आहे. अराजकतावादी मानसिकतेत नाही चाललेलं आहे.